we can write a nested loops means we can write one loop inside another loop. So within that case we can write a for loop inside while loop inside for loop, or for loop inside another for loop, while loop inside another while loop. So it is possible to write one loop inside another loop. Suppose for example we can write a for loop inside a while loop, or while loop inside a for loop, किंवा फॉर मध्ये फॉर, फाईल मध्ये व्हाईल असं आपण लूप त्यामध्ये लिहू शकतो. एक सिंपल प्रोग्राम बघूया आपण त्यामध्ये. बघा, सपोज वी वॉन्ट टू राईट अ फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप. सपोज फॉर आय इन रेंज ऑफ, या लूप मध्ये आलो, लूप कोलर स्टार्ट होतं बघा, ऑटोमॅटिकली दुसरं इंडेंटेशन येईल. फॉर जे इन रेंज ऑफ 5, फॉर जे इन रेंज ऑफ 5 त्या लूप मध्ये आलो. हिअर वी हॅव टू डिस्प्ले प्रिंट we want to display the value of I and j there. Print I equal print I equal to. So what is I equal to, comma, I ची व्हॅल्यू या ठिकाणी डिस्प्ले होईल, कॉमा, एक स्पेस देतो मी बॅकस्लॅश टी एवढी, बॅकस्लॅश टी, त्यानंतर कॉमा, पुन्हा सॉरी बॅकस्लॅश टी, कॉमा, डबल कोट मध्ये जे इक्वल टू, डबल कोट कंप्लीट, कॉमा, व्हॅल्यू जे ची. काय होईल, आय ची व्हॅल्यू काय असेल आणि जे ची व्हॅल्यू काय असेल ही या ठिकाणी आपल्याला मिळेल. मी सेव्ह केला प्रोग्राम, रन करतो, बघा आउटपुट काय येते आपल्याला. काहीतरी मिस्टेक झाली, रेंजचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे. रेंजचं स्पेलिंग दुरुस्त करूया आपण, रेंज. ओके, बघा आता काय येईल आउटपुट, आय इक्वल टू. बघा आता या ठिकाणी ज्यावेळी आउटर लूप आहे आय इनिशियली किती असणार, 0. आता हे लूप किती वेळा फिरणार आहे, 0 to 4 पर्यंत जाते. या ठिकाणी रेंज ऑब्जेक्टला आपण व्हॅल्यू किती पास केली, रेंज ही 5 दिलेली आहे. 5 म्हटलं की बाय डिफॉल्ट 0 न स्टार्ट होईल. 0 1 2 3 4 अशा 5 व्हॅल्यू त्यामध्ये स्टोअर होते. 0 1 2 3 4 अशी रेंज तयार होईल. इथं 5 लिहिलं की ते 4 पर्यंत जातं, इथं 10 लिहिलं की 9 पर्यंत जातं. आपल्याला 10 पर्यंत जायचं असेल तर 11 या ठिकाणी लिहावं लागतं, हे आपण बघितलेलं आहे आजच्या आपण. नाव फॉर जे इन रेंज ऑफ 5, हे लूप किती वेळा फिरणार आहे, 5 वेळा. म्हणजे आपल्याला टोटल व्हॅल्यूज किती येणार, आय हे लूप बघा, पहिल्यांदा आय इक्वल टू 0 असणार, त्यावेळी जे हे 0 1 2 3 4 असं 5 वेळा फिरणार. पुन्हा आय 1 होणार, आय ची व्हॅल्यू 1 होणार, पुन्हा हे 0 1 2 3 4 होणार, पुन्हा 2 0 1 2 3 4, 3 0 1 2 3 4, 4 0 1 2 3 4. तर आपल्याला असं आउटपुट मिळेल. म्हणजे आय इक्वल टू 5 वेळा 0 येईल, त्यावेळी हे एकदा 0 1 2 3 4, पुन्हा आय 1 होईल, पुन्हा जे 0 1 2 3 4, पुन्हा जे. असं हे नेस्टेड लूप आपण त्या ठिकाणी फाईल मध्ये व्हाईल किंवा फॉर मध्ये फॉर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आता यासाठी बघा काही प्रोग्राम आपल्याला करता येते. जसं आपण स्टारचे वगैरे प्रोग्राम बघितले, त्याला म्हणायचं राईट अँगल ट्रँग्युलर फॉर्म मध्ये स्टार पॅटर्न प्रोग्राम्स आपण सी लँग्वेज मध्ये बघितले होते. तर सिमिलरली पॅटर्नचे जसे प्रोग्राम होते तसेच आपण हे नेस्टेड लूप न लिहू शकतो, आणि ते किती इझी आहेत पायथॉन मध्ये ते समजेल तुम्हाला. आता बिफोर दॅट वी हॅव टू ड्रॉ सम राईट अँगल ट्रँग्युलर फॉर्म. म्हणजे राईट अँगल ट्रँग्युलर फॉर्म मध्ये जर आपल्याला आउटपुट पाहिजे असेल तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कमेंट मध्ये देतो राईट अँगल ट्रँग्युलर फॉर्म कसा दिसेल बघा. इथंच कमेंट मध्ये टाकतो प्रोग्रामच्या वरती. बघा हे पहिला स्टार असेल, पुन्हा दुसरा स्टार, पुन्हा दुसरा स्टार, म्हणजे असं समजतंय. 5 6 म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढे एक पडला,
असा आउटपुट. म्हणजे आपल्याला आहे असा राईट अँगल ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये जर स्टार प्रिंट्स करायचे असतील तर, जर आपल्याला स्टार प्रिंट करायचं असेल, आता हे इतकं सोपं लॉजिक असतं, पण आपण हे आपल्याला सहजासहजी जमत नाही. बघा मी किती इझिली तुम्हाला शिकवतो हे. नेस्टेड लूप्स मध्ये नेस्टेड लूपचा यूज करून आपल्याला स्टार्स पॅटर्न किंवा कुठलाही एबीसीडी पॅटर्न असेल, डिजिट पॅटर्न असेल किंवा स्टार पॅटर्न प्रिंट करायचा असेल, तर यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात की नेस्टेड लूप. तर नेस्टेड लूप मध्ये वन लूप इनसाइड अनदर लूप असा कन्सेप्ट असतो, आणि एक असतं आउटर लूप, जे बाहेरचं लूप आहे पहिलं लूप असतं त्याला आउटर लूप म्हणायचं, आणि आतले जे लूप आहे त्याला इनर लूप म्हणायचं. आउटर लूप आणि इनर लूप. आता आउटर लूप जे असतं ते नेहमी नंबर ऑफ रो किती आहेत ते काउंट करतं, म्हणजे नंबर ऑफ रो साठी असतं. पहिलं जे असतं ते नंबर ऑफ रो साठी, म्हणजे किती रो प्रिंट करायचे या ठिकाणी. आता जर बघितलं आपण या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे आउटर लूप आहे ते नेहमी 9 रो काय करणार, प्रिंट करणार. आपल्याला 10 पाहिजेत, आपण जाऊया 10 पर्यंत. ठीक आहे, आता 10 रो झाली, म्हणजे पहिलं जे आपलं लूप आहे, मग फॉर लूप घ्या किंवा व्हाईल लूप घ्या, फॉर लूप घेतलं तर ते कुठपर्यंत जाणार, 10 पर्यंत जाणार, म्हणजे ते 10 वेळा फिरायला पाहिजे, आणि प्रत्येक वेळी प्रत्येक रो मधली व्हॅल्यू ही प्रिंट केली पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे बा इनर लूप. इनर लूपचा काय यूज असतो, इनर लूप हे नेहमी कॉलम मधली व्हॅल्यू प्रिंट करतो. इनर लूप हे नंबर ऑफ कॉलम साठी असते. पहिल्या वेळेस इथं किती असेल, एकच कॉलम असेल, दुसऱ्या वेळी 2 कॉलम आहेत, तिसऱ्या वेळी 3 कॉलम आहेत, 4 कॉलम आहेत. कॉलम म्हणजे उभे असे, हे याला म्हणायचं कॉलम, आणि these are whole रो, ह्या रो आहेत. आउटर लूप हे रो साठी असतं आणि इनर लूप हे कॉलम साठी असते. एवढ्या दोन गोष्टी यामध्ये ध्यानात ठेवायच्या, आणि पुढे जाऊन आपण एकाच लूप मध्ये पण प्रोग्राम कसा करायचा ते पण बघूया. बा रो नंबर मीन्स व्हॉट, द नंबर ऑफ स्टार्स इन दॅट रो. रो नंबर म्हणजे नंबर ऑफ रोज इन फॉर स्टार इन दॅट रो. आता हा प्रोग्राम लिहिताना आपल्याला मी आता सुरुवात करतो प्रोग्रामिंगला, कमेंटच्या बाहेर आलो, कमेंट मध्ये तो पॅटर्न आपण दाखवला की आपल्याला या पद्धतीने पॅटर्न ड्रॉ करायचं. ठीक आहे, आता बाहेर आलो मी, आपल्याला अगोदर आउटर लूप लिहितो आपण. आउटर लूप मी काय सांगितलंय, नंबर ऑफ रोज आपल्याला किती डिस्प्ले करायचे त्यासाठी लूप लिहायचे. म्हणजे फॉर आय इन रेंज ऑफ आपल्याला 10 रो प्रिंट करायचे. काय लिहावं लागेल इथं, रेंज ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू किती देणार आपण या ठिकाणी, किती असेल आपल्या, हा राईट, आपल्याला 10 वेळा फिरलं पाहिजे ते लूप, मग इथं व्हॅल्यू किती घ्यावी लागेल, 11 घेतलं की 10 पर्यंत जाईल ते. 0 टू आता आपल्याला 1 न सुरुवात करू आपण, म्हणजे 11 घेतलं तर 0 टू 10 11 होते, म्हणून आपण 1 न सुरुवात केली. 1,11 घेतलं की 1 2 3 4 5 अप टू 10 पर्यंत हे जाईल. काय करेल हे, दॅट विल डिस्प्ले अ 10 रोज. मी इथं कमेंट देतो, दॅट डिस्प्लेज 10 रो, हे रो साठी. पुन्हा बघा लूप मध्ये आलो दुसऱ्या. आता दुसरं लूप आपल्याला लिहायचंय. दुसरं लूप काय आहे, तर हे आता स्टार प्रिंट करायचं काम करतं. आता स्टार किती प्रिंट करायचे, प्रत्येक रोला कॉलम वाईज प्रिंटिंग असते. या ठिकाणी रोला आला की असे कॉलम 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 एक 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 स्टार प्रिंट होत जाते. पहिल्या रोला आलो 1 प्रिंट करा, दुसऱ्या रोला 2 कॉलम, तिसऱ्या रोला 3 कॉलम, चौथ्या रोला 4 कॉलम. सिंपल राईट अँगल ट्रायंग्युलर फॉर्म आहे हा स्टार डिस्प्लेचा. आता इनर लूपला आपल्याला स्टार प्रिंट करायचे. आता इनर लूप मध्ये तेच किती वेळा फिरलं पाहिजे, पहिल्यांदा बघा एकदा फिरलं पाहिजे, म्हणजे फॉर जे इन रेंज ऑफ काय लिहावं लागेल या ठिकाणी, आणि प्रत्येक वेळी कितीने इन्क्रीमेंट होते, 1 ने इन्क्रीमेंट होते. कशापेक्षा, आय पेक्षा, म्हणजे 1 न स्टार्ट करणार
आणि प्रत्येक वेळी आय पेक्षा 1 न इन्क्रिमेंट करा. आता बघा हे काय करते, दॅट विल रिपीट फॉर 1 to I टाइम्स. 1 पासून I टाइम्स, I जेवढ्या आहेत तेवढ्या व्हॅल्यू पर्यंत ते रिपीट करते. I+1 लिहिलं का या ठिकाणी, इथं I+1 का लिहिलं, तर I+1 लिहिलं तर I पर्यंत जाईल. जसं 11 लिहिलं की 10 पर्यंत जाते, म्हणजे त्याच्या अगोदर 1 न, म्हणून आपण लिहिताना इथं 1 न ज्यादा लिहायचं, म्हणजे त्या व्हॅल्यू पर्यंत जाईल, म्हणजे I टाइम्स पर्यंत जाईल. लूपच्या बाहेर आलो मी या ठिकाणी. आता लूप मध्ये आपण काय स्टेटमेंट लिहिणार आहे, तर लूप मध्ये आपल्याला आता व्हॅल्यू काय करायची, प्रिंट करायची. काय व्हॅल्यू प्रिंट करायची त्या ठिकाणी, पॅटर्नची. काय आहे पॅटर्नची व्हॅल्यू, स्टार आहे. पॅटर्नची व्हॅल्यू काय आहे, स्टार. स्टार म्हणजे एक स्ट्रिंग आहे, कॉमा. आता सेम लाईन वरती आपल्याला आउटपुट पाहिजे असेल, एंड इक्वल टू स्पेस आपण देतो. मी सेव्ह केला प्रोग्राम, रन करतो, मग आउटपुट समोर दिसेल. काय आलं आउटपुट, एकाच लाईनला आलं. आता हे सर्व एका लाईनला प्रिंट केलं त्यानं. लूपच्या बाहेर आल्यानंतर, म्हणजे या लूपच्या बाहेर आल्यानंतर आउटर लूपला एक न्यू लाईनला घालवायचं आपल्याला, नवीन रोला. त्यासाठी फक्त प्रिंट स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहायचं. प्रिंट स्टेटमेंट लिहिलं की न्यू लाईन वरती जाईल. बघा आता 10 रोजचा 10 रोज असणारा राईट अँगल ट्रायंग्युलर फॉर्म या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. सिम्पली बघा काय नेहमी ध्यानात ठेवायचं, आउटर लूप आहे ते नेहमी रो साठी असतं, आणि इनर लूप आहे ते नेहमी कॉलम साठी असतं. आउटर लूप इज युज्ड फॉर रो अँड इनर लूप इज युज्ड फॉर कॉलम. आता व्हॅल्यू रो वाईज डिस्प्ले होते, जी व्हॅल्यू असेल ती रो वाईज या ठिकाणी डिस्प्ले होते. पहिल्या बघा आय कशासाठी यूज केलेला आहे, फॉर आय इन रेंज ऑफ 1 to 11. आता हे लूप किती वेळा फिरणार आहे हे आपल्याला अगोदर माहित पाहिजे. म्हणजे हे काय करते, नंबर ऑफ रोज साठी लूप आहे. किती रो घेणार आहे आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 10 रो आहेत, म्हणजे हे 1 ते 10 पर्यंत जायला पाहिजे. हे 1 ते 10 फिरलं पाहिजे. त्यानंतर इनर लूप हे किती वेळा फिरलं पाहिजे, इनर लूप प्रत्येक वेळी एक एक न काय होणार आहे, इन्क्रिमेंट होणार आहे. म्हणजे सुरुवातीला 1 असेल, पुन्हा 2 असेल, पुन्हा 3 असेल, 4 वेळा असेल. बघा आलो लूप मध्ये आपण, फॉर आय इन रेंज ऑफ 1 to 11. आय किती आहे या ठिकाणी, 1 आहे. फॉर जे इन रेंज ऑफ 1, I+1. I+1 म्हणजे किती झालं, 2 झालं. इथं आय किती आहे, 1 आहे. 1, 2 इथं 2 व्हॅल्यू आलेली आहे, बघा ध्यानात ठेवा. इथं 2 आहे म्हणजे ते कुठपर्यंत जाणार, 1 पर्यंतच जाणार. म्हणजे पहिल्यांदा किती वेळा फिरेल, एकदा फिरेल. एकदा फिरलं, एकदा ही व्हॅल्यू काय होईल, एक्झिट होईल. आता यामध्ये काय आलंय बघा, त्या व्हॅल्यू मध्ये स्टार प्रिंट केला आपण. एंड इक्वल टू स्पेस, याचं मिनिंग सेम लाईन वरती प्रिंटिंग चालू राहू दे. म्हणजे पुढचा स्टार असेल तर, दुसरी वेळा एक्झिक्यूट असेल तर हे प्रिंट स्टेटमेंट पुन्हा सेम लाईन वरती आउटपुट डिस्प्ले करायला, ह्याचं एंड इक्वल टू स्पेस असं त्या ठिकाणी मिनिंग. नंतर बघा आता पुढच्या वेळेस, आता लूप टर्मिनेट होईल, हे पुन्हा इथं आलं, I इक्वल टू 2 झालं. फॉर जे इन रेंज ऑफ I+1, 2+1 किती झालं, 3 झालं. 3 या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी किती आहे आता, 3 आहे. 3 आहे त्या ठिकाणी. तर 3 म्हटलं की किती वेळा फिरणार आहे, 1, 2, 1 आणि 2, म्हणजे 2 स्टार या ठिकाणी प्रिंट होतील. पुन्हा बघा त्या ठिकाणी I इक्वल टू 3 झालं, सॉरी 2 झालं. 2 झालं या ठिकाणी, सॉरी 3 होईल पुढं. 3 झाले की पुन्हा लूप मध्ये आलो. पुन्हा 1 इथं बघा किती किती होणार आहे, 4 होणार आहे. 3+1 म्हणजे 1 2 3, 3 स्टार एका या ठिकाणी प्रिंट होईल. असं लॉजिक त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये आहे. समजतंय का बघा प्रत्येकाला, समजतंय.
समजतंय काय? आन्सर द्या कोणी तर. हा ठीक आहे, एकदम सिंपल आहे. आता बघा, हाच प्रोग्राम आपल्याला राईट अँगल ट्रायंग्युलर फॉर्म आहे, हा आपल्याला एकाच लूप मध्ये लिहायचं. म्हणजे हे लूप आपल्याला डिलीट करायचं, हे लूप आपल्याला डिलीट करायचं. ठीक आहे, काय करावं लागेल? एकाच लूप मध्ये लिहायचा आहे प्रोग्राम. आपल्याकडे तसे या ऑपरेटर्स आहेत की एकच व्हॅल्यू आपण रिपीटेड टाइम्स डिस्प्ले करू शकतो, नंबर ऑफ टाइम्स. स्टार ऑपरेटर. स्टार ऑपरेटर आहे. बघा, आता आपल्याला या ठिकाणी बघा एका स्टेटमेंट मध्ये पण हा प्रोग्राम लिहिता येतो. मी प्रिंट लिहिलं, प्रिंट काय करायचं आपल्याला? प्रिंट स्टार करायचं. प्रिंट काय करायचं? स्टार प्रिंट करायचं. किती वेळा? मल्टिप्लाइड बाय रिपिटेशन ऑपरेटर. किती वेळा मल्टिप्लाइड करायचे आपल्याला स्टार? किती वेळा स्टार मल्टिप्लाइड करायचे? पहिल्यांदा किती प्रिंट होणार? 1. 1. पुन्हा 2 प्रिंट होणार, 3 प्रिंट होणार, 4 5 6 7 8 9 10. 1 into 2. 1 into 1. इथं काय लिहावं लागेल आपल्याला? स्टार ही स्ट्रिंग आहे, मल्टिप्लाइड बाय किती वेळा? किती वेळा डिस्प्ले करायची ही व्हॅल्यू कोणाकडे आहे? ही व्हॅल्यू आहे आय कडे. आय 1 असणार आहे, पुन्हा 2 असणार आहे, 3 असणार आहे, 4 असणार आहे, 5 असणार, 6 असणार, 7 असणार, 8 असणार, 9 असणार, 10 असणार. पहिल्यांदा आय 1 असणार, 1 वेळा मल्टिप्लाइड होईल, पुन्हा 2 वेळा मल्टिप्लाइड, 3 वेळा. बघा, सेम प्रोग्राम आपण एका स्टेटमेंटनं पण लिहू शकतो. एवढ्या 2 स्टेटमेंट मध्ये आपण स्टार प्रिंट करतो. प्रोग्राम समजतोय का? बघा, पहिले लूप काय करते हो? नंबर ऑफ रोज किती असते त्यासाठी. म्हणजे या ठिकाणी 10 रो आहेत, 1 to 10 पर्यंत ते जाईल. पुन्हा प्रिंट करायचं आपल्याला. आपल्याकडे रिपिटेशन ऑपरेटर आहे. आय ही काय स्ट्रिंग आहे. मी आता या ठिकाणी ए लिहिलं तरी ते तेवढ्या पॅटर्ननं प्रिंट होते. बघा, ती स्ट्रिंग आहे, काही द्या त्या ठिकाणी. बघा, एचा पॅटर्न आला. थोडी स्पेस दिली तर बघा अजून चांगला दिसेल पॅटर्न या ठिकाणी. हो, स्पेस कुठलंही, म्हणजे ही आहे ती स्ट्रिंग आहे. इथं जे लिहिलं आपण, सपोज मी डॉलर लिहिलं तर त्याचा सुद्धा पॅटर्न म्हणजे दॅट इज अ स्ट्रिंग. स्ट्रिंग पॅटर्न त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. ठीक आहे, आता आपल्याला बघा हे लूप काय करते? हे 10 पर्यंत जाते. किती वेळा त्याला न्याय? मला वाटलं 20 लाईनचा पॅटर्न पाहिजे. 20 लाईनचा करा, तेवढ्या लाईनचा त्या ठिकाणी प्रिंट झाला. प्रिंट किती आपल्याला हे लूप काय करतं? हे लूप नंबर ऑफ रोज साठी. किती रो असे आहेत? 10 आहेत, 20 आहेत, 30 आहेत. तेवढ्याला 1 to 20 40 काय असेल ते. आता 20 पर्यंत जायचं म्हणलं 21 या ठिकाणी घ्यावं लागेल सिम्पली आपल्याला. ठीक आहे, लूप मध्ये आलो. बघा, त्या ठिकाणी ही स्ट्रिंग आहे, याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे प्रत्येक रोला काय करायचं? ही स्ट्रिंग काय होणार आहे? प्रिंट होणार आहे. मी स्टार घेतलं, प्रत्येक रोला स्टार प्रिंट होणार आहे. किती वेळा? आपल्याकडे रिपिटेशन ऑपरेटर आहे, सर्वांना माहित आहे. आय वेळा, म्हणजे पहिल्यांदा एकदा रिपीट मल्टिप्लाइड करा, म्हणजे स्टार इंटू 1, पुन्हा स्टार इंटू 2, स्टार इंटू 3, स्टार इंटू 4, स्टार इंटू 5 असं जाईल ते. तेवढ्या वेळा तो स्टार काय करेल? प्रिंट करेल. हे रिपिटेशन ऑपरेटर सिम्पली आपण प्रोग्राम हा लिहू शकतो. समजलं? समजतंय? येस सर. ठीक. आता बघा, याच्या पुढे जावं आपण, थोडासा डिफिकल्ट पॅटर्न. पुढचा पॅटर्न बघूया आपण नेस्टेड लूपचा यूज करून. आता हाच पॅटर्न आहे, तो काय करायचंय बघा. आता स्टार मला वेगळ्या पद्धतीनं प्रिंट करायचे. म्हणजे इथे एक स्टार असेल, पुन्हा सेकंड स्टार असेल, तो या ठिकाणी असेल.
सेकंड स्टार. थोडा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी पॅटर्न ड्रॉइंगला प्रॉब्लेम होतोय. ठीक, एक स्पेस असं नेतो पुढं, स्पेस न जावे. 1 2 3 4 5 स्टार प्रिंट केला. एक स्पेस पाठीमागे आला, पुन्हा एक स्पेस पुढे गेलो. प्रॉपरली ड्रॉ करता येत नाही. ठीक, आता एक स्पेस पाठीमागे आलो, इथे एक असेल. नंतरचा स्टार हा या ठिकाणी प्रिंट होईल आणि पुढचा स्टार या ठिकाणी प्रिंट होईल. बघा असं असेल. थोडा वेळ जातोय, काय हरकत नाही. इथे एक स्टार असेल, इथे एक स्टार असेल, इथे बघा अजून एक लाईन मी ड्रॉ करतो. स्टार पुन्हा या ठिकाणी असेल, पुन्हा या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी आणि पुन्हा या ठिकाणी अजून एक. म्हणजे असा या इक्विलॅटरल ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये बस जास्त ड्रॉ करत जात नाही. 1 2 3 4 5 6 झाले. 7 8 आपल्याला आउटर लूप जसं गेला आपण तेवढ्या रो त्या ठिकाणी प्रिंट होत जाते. सो इट इज कॉल्ड ॲज इक्विलॅटरल ट्रायंग्युलर फॉर्म. इक्विलॅटरल ट्रायंग्युलर फॉर्म. आता आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे बाय युजिंग नेस्टेड लूप. सपोज मी प्रोग्रामचं नाव लिहिलं पायथॉन प्रोग्राम टू डिस्प्ले stars in equilateral triangular इक्विलॅटरल ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये आपण हा प्रोग्राम लिहायचा. काय करावं लागेल यासाठी आपल्याला? आता हा पण प्रोग्राम आपण युजिंग सिंगल लूप, एकच लूप यूज करून लिहायचं. आपल्याला माहित आहे मल्टिप्लिकेशन न ते एकाच वेळी प्रिंट होते. ठीक आहे, काय करावं लागेल या ठिकाणी? काय असतं अगोदर देणार. आता मी हा ड्रॉ करताना पॅटर्न काय केलं, मी इथं स्टार प्रिंट करायला मी टाईप केलेलं आहे. म्हणजे काय केलं मी अगोदर एवढ्या नंबर ऑफ स्पेसेस त्यामध्ये ऍड करत गेलो. बरोबर आहे, अशी एक 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 स्पेस ऍड करत गेलो आणि इथं तसंच आपल्याला प्रिंट काय करायचंय, अगोदर नंबर ऑफ स्पेसेस या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील. मी घेतले. आता कुठेही आपण इथं स्टार प्रिंट करू वाटला, इथं करू वाटला, इथं असं कर्सरकडे ध्यान द्या, कुठेही तेवढ्या स्पेसनं आपल्याला पुढे जायचं. म्हणजे मी सुरुवातीला सपोज n = 50 घेतली, म्हणजे मला 50 स्पेस वरती काय करायचंय, पहिला स्टार हा पहिल्या रोचा हा जो स्टार आहे एवढ्या 50 स्पेसेस आहेत असं कन्सिडर केलं आणि आउटपुट स्क्रीनला तो या ठिकाणी डिस्प्ले करायचं असं कन्सिडर केलं, म्हणजे फिक्स केलं. आता बघा दुसरं फॉर लूप आपल्याला लिहायचं. आता किती रो आहेत, सपोज मी या ठिकाणी आपल्याला 10 रोचा करायचं, म्हणजे किती जाणार आपण 11 फॉर I इन रेंज ऑफ 1, 11. समजलं? त्यानंतर बघा आता आपल्याला अगोदर हे डिस्प्ले या ठिकाणीच का होते, तर ह्या स्पेसेस अगोदर आपल्याला प्रिंट करून घ्यावे लागते. त्या स्पेसेस प्रिंट करूया आपण. प्रिंट एक स्पेस दिली बघा, ही किती आहे, एक स्पेस आहे, हे ध्यानात घ्या, एवढं एक स्पेस आहे, कॉमा. आता त्या नंबर ऑफ स्पेसेस किती स्पेसेस आहे हे कसं करणार आपल्याला, मल्टिप्लाइड बाय 40 मल्टिप्लाइड बाय n आहे आपल्याकडे. n = 50 म्हणजे स्पेस इंटू रिपिटेशन ऑपरेटर बघा या ठिकाणी, स्पेस मल्टिप्लाइड बाय n म्हणजे ह्या 50 स्पेसेस आपण अगोदर प्रिंट करून घेतल्या. कुठे घेतल्या, एकाच लाईनला पाहिजेत आपल्याला. end = स्पेस, एकाच लाईन वरती कंटिन्युअसली प्रिंटिंग होत जाईल. हे 50 स्पेसेस या ठिकाणी
आपण ड्रॉ केले. त्या 50 स्पेसेस ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, स्टार हा I टाइम्स डिस्प्ले करायचा. डिस्प्ले द स्टार फॉर I टाइम्स. आता ते आहे आपल्याकडे अगोदरच्या एक्झाम्पलचं स्टेटमेंट, प्रिंट स्टार फॉर I टाइम्स. प्रिंट स्टार फॉर I टाइम्स. आता प्रत्येक वेळी बघा, आता हा जो स्टार होता तो कुठं डिस्प्ले झालाय बघा, या स्पेसच्या एक ना अलीकडे, बरोबर आहे. पुन्हा हा स्टार त्या एक स्टारच्या एका स्पेस न मायनस आहे, तो मायनस आहे, इकडे मायनस 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 स्पेसेस होत जातील. व्यवस्थित लक्ष द्या. तर काय करायचं आपण पण या ठिकाणी प्रत्येक वेळी n हा एक न मायनस करायचं. n हा n मायनस इक्वल टू 1 असं लिहितो, म्हणजे n इक्वल टू n मायनस 1 असं त्याचं मिनिंग आहे. प्रत्येक वेळी n काय करायचा, एक एक स्पेस काय करायची, कमी करायची. म्हणजे पहिल्यांदा 50, 49, 48, 47, 46 असा आपण त्या ठिकाणी एक एक स्पेसेस कमी होत त्या ठिकाणी स्टार हा प्रिंट करणार. प्रोग्राम झालाय आपला. बघा इकडं आला, 50 स्पेसेस दिल्यामुळे तो खूप लांब आला या ठिकाणी. आता स्पेसेस थोड्या कमी करूया आपण. सपोज 20 स्पेसेस घेतले आपण या ठिकाणी, n इक्वल टू 20, तर 20 स्पेसेस बरोबर आला. आता बघा या ठिकाणी आपल्याला बघा इक्विलॅटरल ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये आपण स्टार डिस्प्ले केले. समजलं काय केलंय बघा. आता मी कसा ड्रॉ केला बघा, आपल्याला आउटपुट स्क्रीन वरती असं पाहिजे, हे मी कसं ड्रॉ केलं, तर मी या ठिकाणी अशा स्पेसेस ऍड करत गेलो. किती पाहिजेत, सपोज आपल्याला 20 स्पेस वरती पहिला स्टार प्रिंट करायचा, मग हा पहिला स्टार त्या ठिकाणी प्रिंट केला. दुसरा स्टार कुठं होणार हो, 19व्या स्पेसला तो प्रिंट होणार. म्हणजे n काय करावं लागेल आपल्याला पुढच्या वेळेच्या प्रिंटिंग साठी, पुढची लाईन कुठं एक स्पेस कमी करून प्रिंटिंग सुरुवात होते. पहिल्यांदा स्पेसेस प्रिंट करायचं हे काम करते, आणि त्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट आहे प्रिंट, ते स्टार प्रिंट करायचं काम करेल. आता नंबर ऑफ स्पेसेस प्रत्येक वेळी काय होतात, एक एक न कमी होते. प्रत्येक रोला एक स्पेस कमी होत जाते. हे स्पेस अंतर आहे इथलं, स्टार्ट पासून या स्टार पर्यंत एक एक स्पेस काय होते, प्रत्येक वेळी कमी होते. मग तो आपल्याला बरोबर इक्विलॅटरल ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये तो स्टार पॅटर्न दिसेल. समजलं, ठीक आहे. बघा समजले. अशाच प्रकारचे प्रोग्राम आपल्याला एक्झाम मध्ये पण विचारले जाऊ शकतात. पुढे जाऊया आपण. आता पुढचा प्रोग्राम बघूया आपण. राईट प्रोग्राम टू डिस्प्ले नंबर्स फ्रॉम 1 to 100 इन अ प्रॉपर फॉर्मॅट. म्हणजे वी हॅव नीड टू डिस्प्ले द मल्टिप्लिकेशन टेबल्स. राईट प्रोग्राम टू डिस्प्ले मल्टिप्लिकेशन टेबल फ्रॉम 1 to 10. 1 ते 10चा पाढा लिहा, असं त्याचं मिनिंग आहे. 1 ते 10चा पाढा लिहा. आता आपल्याला पाढा या ठिकाणी लिहित बसायचं. म्हणजे काय करायचंय बघा, पाढा म्हटलं की काय बघा, इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असेल, बरोबर आहे. इथं किती येणार, 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढे तसं असं आलं तर इथं किती येणार आहे, 100 येणार आहे. समजतंय. हा 1 ते 10चा पाढा. तर या फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय करायचं, मी याला कमेंट टाकतो. म्हणजे आपल्याला असा आउटपुट, अगोदर कुठलाही प्रोग्राम करताना आउटपुट काय यायला पाहिजे हे माइंड मध्ये पाहिजे. म्हणजे टार्गेटेड आउटपुट वरून आपल्याला त्याच्यानुसार लॉजिक हे चालवावं लागतं. आता यामध्ये बघा, इथं 2 आलं की 4 6 8 10 असं असेल. तसेच तर 9 18 27 लाईक दॅट. 5 10 15 20 25 30 35. तर असे प्रत्येक 3 6 9 मी थोडं थोडं लिहितो. 4 8 12 6 12 18 7 14 21 8 16 24. ठीक, 10चा सर्वांना येतो. तर असे आपल्याला पाढे या ठिकाणी 1 ते 10चा मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले करायचं. आता आपल्याला काय करायचं, लूप वापरावं लागणार आहे. ठीक आहे,
लूप वापरावं लागेल. आता कसंही प्रिंट झाले आपलं प्रिंटिंग व्यवस्थित असणार आहे. सी लँग्वेज मध्ये पण बघितलं कसाही प्रिंट व्हायचा मल्टिप्लिकेशन टेबल मध्ये समोर दाखवले असा प्रिंट व्हायचा. हे 1 2 3 4 जोडून आहे बघा, त्याला स्पेस वगैरे काय नाही, तर असा डिस्प्ले व्हायचा. आपण आता प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आपल्या पायथॉन मध्ये तो डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय गरज आहे या ठिकाणी, तर नेस्टेड लूप्स. इथं पण आहेत नंबर ऑफ रोज आणि इथं पण आहेत नंबर ऑफ कॉलम्स. किती रो आणि किती कॉलम आहेत यामध्ये 1 to 10 च्या मल्टिप्लिकेशन टेबल मध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर त्यामध्ये 10 रोज आणि 10 कॉलम्स असतात. हा कन्सेप्ट आहे. मग आपण काय करणार, फॉर आय इन रेंज ऑफ 1,11 म्हणजे 1 ते 10 पर्यंत जायचं. नंबर ऑफ रोज किती असतील 10, 1 to 10 ते जाईल. पुन्हा दुसरं लूप फॉर जे इन रेंज ऑफ कुठपर्यंत जाणार आहे, हे पण 1 to 11 म्हणजे प्रत्येक रोला पण 10च असणार आहे. प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलमला किती व्हॅल्यूज असणार आहे, नंबर ऑफ रोज आहेत 10, नंबर ऑफ कॉलम्स किती असतील, प्रत्येक रोला किती कॉलम आहेत 10 असणार आहेत, 1 ते 10 कॉलम असणार आहेत. नंबर ऑफ रोज किती आहेत 10 आहेत. हे रोज साठी असेल, हे रो साठी लूप असतं नेहमी ध्यानात ठेवायचं, आणि दॅट विल बी युज्ड फॉर अ कॉलम. हे कॉलम साठी असतं, हे लूप कशासाठी असतं, कॉलम साठी. ठीक आहे. लूप मध्ये आलो. आता लूप मध्ये आल्यानंतर बघा आपल्याला आता प्रिंट करायचं. काय प्रिंट करणार या ठिकाणी सांगा. काय प्रिंट करायचं, आय इंटू जे. बघा आता मी असं लिहिलं आय इंटू जे, स्मॉल आय यूज केलं आपण, इंटू जे आणि क्लोज केलं. आता मी प्रोग्राम रन करतो बा. इनिशियल आउटपुट आपल्याला काय दिसतंय बा, 1 to 100 प्रिंट झाले, पण आपल्याला रो कॉलम वाईज पाहिजे. ठीक आहे. मी काय आता रो कॉलम वाईज पाहिजे म्हणजे काय करावं लागेल, पहिली रो प्रिंट झाली की एक मूव टू द नेक्स्ट कर्सर. काय केलंय त्या नवीन लाईनला गेलेलं आहे, नवीन लाईनला गेलेलं. आता प्रत्येक रो प्रिंट करण्यासाठी त्याला एंड इक्वल टू स्पेस करावं लागेल. आता काय आउटपुट आलंय जरा व्यवस्थित आलं. आता प्रत्येक ट्रायल काय काय रिक्वायरमेंट आहे ते आपण कंप्लीट करत जाते. आता काय आलं बघा आउटपुट, मी सेपरेट प्रिंट करतो. आता आपण जसं इथं टाईप केलंय तसं दिसतंय आपल्याला. पण हे काय आहे, हे 1 2 3 4 5 असं नाही, हे काय असेल ते म्हणजे पूर्ण एक डिजिट दिसते आपल्याला एका लाईनला. याला स्पेस वगैरे कुठं काय टॅब वगैरे असं काही नाही. तर आता आपण याला काय करायचं, फॉर्मॅटिंग करायचं. तर आपल्याकडे फॉर्मॅट आउटपुट फॉर्मॅटच्या नंबर ऑफ मेथड्स बघितले आपण, 6 मेथड्स बघितलेत. त्यामधली पहिली मेथड यूज करूया आपण. मग आता आपल्याला हे आउटपुट काय करायचंय, प्रिंट करायचं. प्रत्येक लाईन एंड इक्वल टू स्पेस असेल. मी इथं आपल्याला एंड इक्वल टू स्पेसच्या अगोदर. आता आउटपुट आहे ते आपल्याला आता नंबर ऑफ स्पेसेस आपल्याला डिसाइड करावं लागतं. त्यासाठी फॉर्मॅट कोलन प्रत्येक डिजिट मध्ये किती स्पेस ठेवायचं. सपोज मी 8 5 6 7 असे नंबर ऑफ स्पेसेस ठेवतो. डबल कोट कंप्लीट डॉट फॉर्मॅट ब्रॅकेट मध्ये x मल्टिप्लाइड बाय y. बघा आता आउटपुट काय, फॉर्मॅट x मल्टिप्लाइड बाय y काय राहिले या ठिकाणी, x सॉरी i आणि j घेतले आपण, सॉरी i मल्टिप्लाइड बाय j. ओके. आता टेबल कसा दिसतोय बघा. आता बघा तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक डिजिट सेपरेट झाले, म्हणजे हा 1 चा 2 चा 3 4 5 6 7 8 9 10. अजूनही स्पेस आपल्याला यातली जास्त वाटते, थोडा जोडून घेऊया आपण. 4 स्पेसेस पाहिजेत. आता आला व्यवस्थित.
म्हणजे इथं किती डिजिट आहेत शेवट, लार्जेस्ट डिजिट किती असणार आहे, 3 डिजिट नंबर असणार आहे. म्हणजे किमान 4 तरी या ठिकाणी पाहिजेत, म्हणजे सेपरेशन दिसेल. जर मी 3 घेतलं तर बघा लास्टचा जो डिजिट आहे आपला 100 तो त्यामध्ये मिक्स होईल. या ठिकाणी बघा हे 90,100 असं दिसते, मध्ये स्पेस वगैरे येत नाही. म्हणून किमान 4 किंवा 5 ठेवलं तर अजून बेटर त्या ठिकाणी आउटपुट हे दिसेल. तर आपल्याकडे फॉर्मॅटिंग मेथड आहेत, त्यानुसार हे रो आणि कॉलम वाईज प्रॉपर प्रिंटिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो. सो दिस इज द दॅट विल डिस्प्ले द मल्टिप्लिकेशन टेबल फ्रॉम 1 to 20. आता कितीचाही करू शकता तुम्ही. सपोज वाटलं आपल्याला बघा आता 11 ते 20चा पाडा पाहिजे. 20चा म्हणजे 1 ते 21 येणार. इथं 11 ते बरोबर 11 ते 21 असं घेतला, म्हणजे 11 ते 20चा पाडा. काहीतरी मिस्टेक होती. हा इथं मात्र 1 ते नंबर ऑफ कॉलम 1 to 11 पाहिजे. नंबर ऑफ रो सॉरी इथं 1, 11 म्हणजे 1 ते 10 रो जातील. आणि इथं आपल्याला सपोज 11 ते 20चा पाडा पाहिजे, म्हणजे 21 पर्यंत जायचं. बरोबर आला का बघा 11 ते 20चा मल्टिप्लिकेशन टेबल. 11, 22, 33, 24, 12, 24, 36, 120, 110, 20, 30, 40 कितीच आहे. मग त्याच्याच पुढं 21 ते 30 पाहिजे आपल्याला, मग 31 लिहावं लागेल. 21 ते 31 रन केला आपण. 21चा पाडा 21 ते 30 किती. आता याच्या पुढचा पण घेऊ शकतो आपण पुन्हा 31 ते 41 नसतो तरी पण आपल्याला इथे तयार करता येतो. किती. दिस इज द वे ऑफ मल्टिप्लिकेशन टेबल. तर असं मल्टिप्लिकेशन टेबल आपण पायथॉन मध्ये सिंपल वेनं काय करू शकतो, व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले करू शकतो. नाव मूव टू द नेक्स्ट पॉइंट. पुढच्या पॉइंट कडे जाऊया आपण. समजलं का बघा नेस्टेड लूपचा यूज कशासाठी होतो, पॅटर्न आणि टेबल वगैरे प्रिंटिंग साठी. कॉलम वाईज रो वाईज प्रिंटिंग करायचं असेल तर नेस्टेड लूप म्हणजे लूप इनसाइड अनदर लूपचा यूज त्या ठिकाणी मोस्टली केला जातो. त्यानंतर पुढे एक जाऊया, नवीन कन्सेप्ट आहे पायथॉन मध्ये, द एल्स सूट. एल्स सूट काय आहे बघा. इन पायथॉन इट इज पॉसिबल टू यूज एल्स स्टेटमेंट अलॉंग विथ अ फॉर लूप और व्हाईल लूप. एल्स विथ फॉर or while loop. It is possible in a Python to write else loop along with else statement along with for loop or while loop. For loop किंवा while loop बरोबर आपण else स्टेटमेंट हे लिहू शकतो. हे पायथॉन मध्ये फक्त आहे. याच्या अगोदर काय बघितलं, एल्स कशा बरोबर लिहू शकतो आपण, इफ बरोबर एल्स लिहू शकतो. इफ एल्स मध्ये एल्स लिहू शकतो. पण पायथॉन मध्ये फॉरला पण एल्स, फाईलला पण एल्स आपण लिहू शकतो. बा सिंटॅक्स बघूया आपण. फॉर विथ एल्स. फॉर विथ एल्स लिहायचं असेल तर फॉर आय किंवा फॉर सिंटॅक्स लिहा, फॉर व्हेअर इन अ सिक्वेन्स कॉमा स्टेटमेंट्स. फॉर व्हेअर इन अ सिक्वेन्स स्टेटमेंट्स एल्स स्टेटमेंट्स एल्स मधले स्टेटमेंट. बा सिंटॅक्स काय मी कमेंट टाकतो याला, म्हणजे फॉर व्हेअर इन अ सिक्वेन्स हे फॉर लूपचा सिंटॅक्स आहे. फॉर व्हेअर इन अ सिक्वेन्स स्टेटमेंट्स एल्स स्टेटमेंट्स. जसं इफ होतं इफ एल्स तसं फॉर एल्स आहे. इफ एल्स होतं तसंच या ठिकाणी फॉर एल्स आपण लिहू शकतो. आता द स्टेटमेंट रिटन आफ्टर एल्स आर कॉल्ड ॲज एल्स सूट.
statement after else are called as a else suit. The else suit will allow executed irrespective of the statements in the loop and that are executed or not. म्हणजे लूप मधले एक्झिक्यूट होतील नाही होतील त्याच्याशी काही विषय नाही. एल्स हे एक्झिक्यूट होणारच. एल्स हे एक्झिक्यूट होणारच. कसं फॉर एक्झाम्पल एक प्रोग्राम बघूया आपण. फॉर आय इन रेंज ऑफ सपोज 5. फॉर आय इन रेंज ऑफ 5 प्रिंट सिंपल स्टेटमेंट घेऊ. प्रिंट आपण यस केले या ठिकाणी. प्रिंट यस. एल्स प्रिंट नो. आता काय होते या ठिकाणी बघा. हे फॉर लूप काय करेल 5 वेळा यस प्रिंट करेल. 5 टाइम्स यस विल बी डिस्प्ले. म्हणजे हे स्टेटमेंट 5 वेळा 0 1 2 3 4 5 0 1 2 3 4 असं 5 टाइम्स हे लूप फिरणार आहे. 5 टाइम्स हे लूप काय होणार आहे या ठिकाणी फिरणार आहे. तर फॉर लूप काय करेल हे स्टेटमेंट यस हे प्रिंट केलं स्टेटमेंट 5 वेळा डिस्प्ले होणार. अलॉंग विथ एल्स पण एक्झिक्यूट होणार. इथे इफ एल्स सारखं नाही. इफ कंडिशन ट्रू इफ स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. इफ कंडिशन फॉल्स एल्स स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. तसं या ठिकाणी नाही. फॉर मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे झाले की एल्स कडे येणार. मग फॉर मध्ये कंडिशन फॉल्स असेल नाही एक्झिक्यूट झाली तरी एल्स एक्झिक्यूट होणारच या ठिकाणी. येस 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 5 टाइम्स प्रिंट केला आणि लास्टला नो असं आउटपुट आलं म्हणजे एल्स सुद्धा त्या ठिकाणी डिस्प्ले होते. सिमिलरली व्हाईल लिहायचं असेल तर काय करावं लागेल बघा. व्हाईलचा सिंटॅक्स बघा. आता मी हे रिमूव्ह करतो. व्हाईल. आता व्हाईलला अगोदर काय लागतं. अगोदर प्री कंडिशन असते. व्हाईल या ठिकाणी काय देणार आपण कंडिशन. कंडिशन ट्रू असेल तर काय होतं त्यातले स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होते. कंडिशन फॉल्स झाली की लूपच्या बाहेर येणार आणि लूप रिमेनिंग स्टेटमेंट एक्झिट होणार. इथं काय होते बघा एल्स मधले स्टेटमेंट पण एक्झिट होते. व्हाईल कंडिशन ट्रू स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. संपले की एल्स मधले पण. इथं कंपल्सरी आहे. इफ एल्स सारखं नाही. इफ ट्रू इफ मधले एक्झिट होतील. इफ फॉल्स एल्स मधले एक्झिट होतील. कुठले तरी एक. तसं नाही. इथं व्हाईल मधले कंडिशन ट्रू असेल तर ह्यातले स्टेटमेंट एक्झिट होतील. कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत स्टेटमेंट एक्झिट होतील. कंडिशन फॉल्स झाली की एल्स कडे आणि एल्स मधले पण स्टेटमेंट या ठिकाणी एक्झिट होतील. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी आता आपल्याला फॉर एक घेतलं मी आय इक्वल टू 5 घेतलं. व्हाईल आय इक्वल टू 1 घेतो मी. आय इक्वल टू 1 व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे ते 5 वेळा प्रिंट करणार आहे. प्रिंट यस लिहिलं मी म्हणजे यस काय होणार या ठिकाणी 5 टाइम्स प्रिंट होईल. एल्स कडे येणार आणि या ठिकाणी प्रिंट काय करणार नो. आता प्रत्येक वेळा आय आपल्याला या ठिकाणी इन्क्रीमेंट करावं लागेल. आय प्लस इक्वल टू 1. ओके. येस 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 5 टाइम्स प्रिंट केलं नो. मी आता कंडिशन या ठिकाणी फॉल्स करतो. आय लेस दॅन और लेस दॅन इक्वल टू 0. आय लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजे ही कंडिशन इकडे येणार नाही तरी पण एल्स प्रिंट होते बा. काय आउटपुट आलं बघा या ठिकाणी फक्त नो आउटपुट आलं. पुन्हा एकदा प्रिंट करतो मी डिस्प्ले करतो. फक्त आउटपुट काय आलं नो आलं. म्हणजे फॉर किंवा एल्स मधली कंडिशन ट्रू असो किंवा फॉल्स असो एल्स हे कंपल्सरी एक्झिट होणारच. एल्स हे कंपल्सरी एक्झिट होणार म्हणजे इथे कंडिशन ट्रू असेल लूप मध्ये आलं 5 वेळा हे फिरणार आहे. कंडिशन फॉल्स झाली की इकडे येणार आणि नो पण प्रिंट करणार म्हणजे एल्स स्टेटमेंट इज ऑलवेज एक्झिक्युटेड विद इन एल्स सूट. एल्स सूट मधलं एल्स स्टेटमेंट हे irrespective of the for loop or while loop it will always executed. Now we have to see one Python program to search an element in a list of element. एक प्रोग्राम बघूया आपण एल्स सूट वरचा. a Python program to search for an element in the list of elements. लिस्ट ऑफ एलिमेंट्स मधले एक एलिमेंट आपल्याला सर्च करायचं. नाउ फर्स्ट वी हॅव टू डिक्लेअर
काय करावं लागेल, पायथॉन प्रोग्राम टू सर्च फॉर एन एलिमेंट इन द लिस्ट ऑफ एलिमेंट. लिस्ट ऑफ एलिमेंट मधली एलिमेंट काय, लिस्ट ऑफ एलिमेंट मधला एलिमेंट आपल्याला सर्च करायचं. म्हणजे आपल्याकडे अगोदर लिस्ट पाहिजे. सपोज LST इक्वल टू, मी एक लिस्ट ऑफ एलिमेंट्स घेतले, सिम्पली घेतो 10 20 30 40 50 60 असे 6 एलिमेंट एका लिस्ट मध्ये. लिस्ट कशामध्ये असते, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असते. लिस्ट मध्ये आपण 6 एलिमेंट 10 to 60 असे घेतलेले आहेत. त्यानंतर एक सर्च करायचा जो एलिमेंट आहे तो आपल्याला एंटर करायचा. म्हणजे एक सर्च व्हेरिएबल घेतला ऑब्जेक्ट, इंटिजर आपल्याला सर्च करायचं. मग इंटिजर घेतला, इंट इनपुट एंटर द एलिमेंट यू वॉन्ट टू सर्च. जो सर्च करायचा एलिमेंट तो या ठिकाणी एंटर करून घेतला, म्हणजे युजर कडून घेतला. त्यानंतर बघा, आता त्यातला एक एक एलिमेंट आपल्याला सिक्वेन्स मध्ये आणायचा आणि तो कम्पेअर करायचा सर्च एलिमेंट बरोबर. लिस्ट मधला एक एक एलिमेंट आपल्याला या ठिकाणी आणायचा. म्हणजे फॉर आय इन LST. LST काय, लिस्ट ऑफ एलिमेंट मधला एक एक एलिमेंट. म्हणजे आय मध्ये सुरुवातीला 10 येईल, पुन्हा 20 येईल, 30 येईल, 40 येईल, 50 येईल, 60 येईल. ठीक आहे. लिस्ट ऑफ एलिमेंट्स आर विल बी इन अ सिक्वेन्स. म्हणजे लिस्ट आय मध्ये काय येणार आहे, 10 20 30 40 50 60. ही रेंज नाही 1 2 3 4 येईल, आली सिक्वेन्स मध्ये. आता आय पहिला एलिमेंट आला 10, तो आपल्याला सर्च करायचा. सर्च एलिमेंट बरोबर कम्पेअर करायचं. इफ जो सर्च करायचा तो एलिमेंट, इफ सर्च कम्पेअर करायचा एक्झॅक्टली इक्वल टू आय. म्हणजे लिस्ट मधले एलिमेंट पहिल्या एलिमेंट बरोबर तो कम्पेअर केला. जर असेल तर या ठिकाणी प्रिंट करणार आपण. प्रिंट काय करणार, एलिमेंट फाउंड इन अ लिस्ट. फाउंड इन द लिस्ट, एलिमेंट फाउंड इन द लिस्ट असा मेसेज डिस्प्ले केला. आणि इथून काय करणार, लूप. एलिमेंट सापडला की ब्रेक करायचं. ब्रेक न काय होते, पुढे होईल आपल्याला आता कम आउट ऑफ लूप. ब्रेक काय करतं, लूपच्या बाहेर येतं. आणि लूपच्या बाहेर आल्यानंतर जर हे एलिमेंट सर्च केले आणि एलिमेंट नाही सापडला तर, एलिमेंट इज नॉट फाउंड, तर काय लिहावं लागेल आपल्याला. आता हे स्टेटमेंट कुठं लिहायचं बघा. मी सपोज एल्स इथं लिहिलं, एल्स प्रिंट एलिमेंट नॉट फाउंड इन द लिस्ट. लिस्ट मध्ये एलिमेंट फाउंड झाला नाही. एलिमेंट नॉट फाउंड इन द लिस्ट असा मेसेज त्या ठिकाणी डिस्प्ले. आता एल्स सूट आपल्याला, हे एल्स सूट आहे असं कन्सिडर करू. पण एल्स सूट कुठं असतं, एल्स सूट कुठं असतं बा, हे इफ एल्स ला नसतं. ते इफ एल्स ला नाही, तर एल्स सूट कुठं असणार, फॉर एल्स ला असणार. म्हणजे इंडेंटेशन कुठं असेल, फॉर नंतर इथं एल्स यायला पाहिजे. इफ एल्स असतं तर कुठं असतं, इथं असतं. मी आता असं ठेवून बघतो बघा कसं आउटपुट येते. प्रत्येक वेळी एलिमेंट नॉट फाउंड येईल. by enter the element you want to search. सपोज मी घेतलं 50, तर 5 वेळा ते एलिमेंट नॉट फाउंड, एलिमेंट नॉट फाउंड, एलिमेंट नॉट फाउंड, एलिमेंट नॉट फाउंड, आणि 5 वेळेस मग एलिमेंट फाउंड असे येते. हे काय ते रॉंग आउटपुट येते आपल्याला. म्हणजे एल्स प्रत्येक वेळी एक्झिक्यूट होते. म्हणजे एल्स सूट कडे जातो मी. आता एल्स सूट कडे गेलो तर बघा, एंटर द एलिमेंट यू वॉन्ट टू सर्च. थोडासा मेसेज मी व्यवस्थित करतो, तो दिसणार प्रॉपर. एंटर द एलिमेंट यू वॉन्ट टू सर्च इन द लिस्ट. वरच्या लिस्ट मध्ये आपल्याला तो एलिमेंट काय करायचा आहे, सर्च करायचं. ठीक आहे. एंटर द एलिमेंट यू वॉन्ट टू सर्च इन अ लिस्ट. सपोज मी 50 एंटर केलं बा, एलिमेंट फाउंड इन द लिस्ट. मेसेज काय आलाय बघा, एलिमेंट फाउंड इन द लिस्ट. तेवढाच मेसेज आला. आता इकडे गेले का नाही, का गेले नाही, तर त्याने हे लूप ब्रेक केलं.
लूप हे ब्रेक केलं म्हणजे एल्स सूटच्या पण बाहेर जाता येते. इथं एल्स कडे येत नाही आता. ब्रेक नसतं तर काय होतं बा, मी ब्रेकला कमेंट देतो आणि पुन्हा सेम प्रोग्राम मी सेम इनपुट देऊन रन करतो. बा इलेमेंट फाउंड इन द लिस्ट आणि पुन्हा काय आलं, एल्स पण एक्झिक्यूट झालं, इलेमेंट नॉट फाउंड इन द लिस्ट म्हणजे हे पण स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. म्हणजे ब्रेक काय करते, ब्रेक एल्स सूटच्या पण बाहेर जाते. म्हणजे फॉर नुसतं नाही तर फॉर एल्स हा त्याचाच पार्ट आहे त्या लूपचा. एंटर द एलिमेंट यू वॉन्ट टू सर्च इन लिस्ट 50 घेतलं मी तर इलेमेंट नॉट फाउंड इन द लिस्ट आलं. इलेमेंट फाउंड इन द लिस्ट. आता नसेल तर अननोन इलेमेंट आपण त्या ठिकाणी एंटर करू. सपोज 11 हा नाही, काय आलं बा, एलिमेंट नॉट फाउंड इन द लिस्ट म्हणजे त्यानं लास्ट पर्यंत गेला सर्च करत एक 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 एलिमेंट. इथं काय होते बा, फॉर आय इन LST म्हणजे लिस्ट ही आहे अशी येते ही पूर्ण लिस्ट येत असणार. पहिल्यांदा आय इक्वल टू 10 असणार म्हणजे सर्च काय करतोय आपण, इथं जे इनपुट देईल सपोज 50 एक्झॅक्टली इक्वल 10 आहे का नाही. चला पुढे 20 इक्वल टू आहे का नाही, 30 इक्वल टू नाही, 40 इक्वल टू नाही, 50 इक्वल टू आहे. मग प्रिंट इलेमेंट फाउंड इन द लिस्ट आणि पुढचं स्टेटमेंट ब्रेक लगेच एक्झिट होईल म्हणजे या दोन्ही लूपच्या बाहेर येईल. इथे येईल, इथे येईल. सपोज मी या ठिकाणी लिहिलं प्रिंट एंड ऑफ लूप, एंड ऑफ लूप तर काय ते त्या ठिकाणी येते. एक्झिट केलं, एंटर द एलिमेंट यू वॉन्ट टू सर्च जो एक्झिस्ट आहे तो आपण एंटर केला. एलिमेंट फाउंड इन द लिस्ट एंड ऑफ द लूप कुठं आलं ते या ठिकाणी आलं, एल्स मध्ये नाही. एल्स कडे आलं का ते नाही, एल्स कडे आलं का नाही, तर हे इथं आलं. तर या पद्धतीनं आपण हे प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक.